तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. निवडणुकीच्या रिंगणामध्ये सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे. मतदानाआधी सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांनी अजितदादांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केलं. सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांच्यासह पवार कुटुंबियांनी काटेवाडीमध्ये मतदानाचा हक्क बजावलेला आहे. बारामतीकर पवार कुटुंबियांच्या पाठीशी आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं मतदानाच्या वेळेस भावनिक आवाहन. शरद पवार यांचे आशीर्वाद माझ्यासाठी लाख मोलाचे आहेत. शरद पवार यांना उद्देशून सुनेत्रा पवारांचं ट्विट. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासामध्ये शरद पवार यांचं योगदान प्रेरणादायी आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे पवार साहेब मतदान करू शकणार नाहीये. शरद पवार साहेब लवकरात लवकर बरे व्हावेत हीच प्रार्थना, असाही ट्विटमध्ये उल्लेख. पोटनिवडणूक कुठल्याही कुटुंबियांसाठी आनंदाची गोष्ट नसते. दादांना मतदान करत नाहीये या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता. मतदानानंतर खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया. तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचं आज मतदान होणार आहे. तामिळनाडूच्या सर्व 234 जागांसाठी मतदान होत आहे, तर पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील 152 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. तामिळनाडूमध्ये M.K. स्टॅलिन तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींची प्रतिष्ठा पणाला. शिवाजी कोण होता पुस्तकाचा प्रकाशक प्रशांत आंबिना यांना आमदार संजय गायकवाड यांच्याकडून धमकी. महाराजांविषयी आदर दाखवताना गायकवाड यांचीच जीभ घसरली. संजय गायकवाड यांच्याकडून प्रशांत आंबिना अश्लील शिवीगाळ. संजय गायकवाड यांनी शिवीगाळ केल्याची कथित ऑडिओ क्लिप समोर. नाशिकच्या निफाडमध्ये आणखी एका भोंदूबाबाचा प्रकार उघडकीस आलेला आहे. धरणगाव खडक येथील भोंदू दिलीप काकडे विरोधात गुन्हा दाखल झालाय. भोंदू काकडेवरती लैंगिक शोषण जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालाय. उपचाराच्या बहाण्यानं महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचाही आरोप आहे. मुख्यमंत्री फडणवीसांच्या निवासस्थानी भाजपच्या कोर कमिटीची बैठक पार पडली आहे. विधान परिषदेच्या इच्छुक उमेदवारांच्या नावावरती यावेळेस विभागवार चर्चा झाली आहे. कोर कमिटीने निवडलेली नावं दिल्लीला पक्षश्रेष्ठींना पाठवली जाणार आहेत. भाजपच्या वरळीतील मोर्चात नियमांचं उल्लंघन. पोलीस गुन्हा दाखल करणार. मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली होती, मात्र नियमांचं उल्लंघन झाल्याचं पोलिसांचं मत आहे. नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल केला जाणार. मोर्चावेळेस ट्रॅफिक झाल्यामुळे महिलेचा संताप अनावर. मंत्री गिरीश महाजन यांची मोर्चामध्ये घडलेल्या घटनेवरती प्रतिक्रिया. मोर्चा असल्यावरती अशा गोष्टी होतात, यापुढे आम्ही काळजी घेऊ, महाजनांचं प्रत्युत्तर. 10 ते 20 महिला आणून काय नारीशक्तीच्या बोंबा मारताय. भाजपच्या मोर्चावरून विजय वडेट्टीवारांची टीका. तर वडेट्टीवार बुरखा घालून मोजायला आले होते का, नितेश राणेंचा सवाल. मुख्यमंत्री स्वतः सिरियल लायर आहेत. सगळे रेकॉर्ड असताना खोटं कोण बोलतायत. महिला विधेयकावरून मुख्यमंत्र्यांच्या टीकेला नाना पटोले यांचं प्रत्युत्तर. मवियामध्ये विधान परिषदेच्या एका जागेसाठी मातोश्रीवरती जोरदार लॉबिंग सुरू आहे. उद्धव ठाकरेंच्या उमेदवारीवरती काँग्रेसची अट आहे, तर दुसरीकडे अंधारे नाईक दानवेंमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे. लोकसभेच्या 850 जागा झाल्याशिवाय महिला आरक्षण लागू नाही. 2023 मध्ये कायदा मंजूर झाला तेव्हा तो 850 जागांचा हिशोबच नव्हता. 850 जागांचा आकडा खरातनं दिलाय का, संजय राऊतांचा सवाल. केंद्रीय निवडणूक आयोगाची मल्लिकार्जुन खरगेंना नोटीस. पंतप्रधान मोदींचा दहशतवादी उल्लेख करणं भोवलं. 24 तासात उत्तर देण्याचे खरगेंना आदेश. पंतप्रधान मोदींसंदर्भात मल्लिकार्जुन खरगेंनी अपशब्द वापरले. राहुल गांधींसोबत राहून खरगेंची ही भाषा बिघडली आहे. खरगेंनी मोदींचा दहशतवादी असा उल्लेख केल्यानंतर अमित शहा यांची टीका. सततच्या पराभवानं मल्लिकार्जुन खरगेंच्या डोक्यावरती परिणाम झालेला आहे. देशाच्या पंतप्रधानांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करतोय. खरगेंनी माफी मागावी. मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल. धमकावण्याची भाषा म्हणजेच राजकीय दहशतवाद. खरगेंच्या मोदींवरील वक्तव्याचं संजय राऊतांकडून समर्थन. तर देशात एकच दहशतवादी, तेही म्हणजे राहुल गांधी. राहुल गांधी पाकिस्तानची भाषा बोलतात. नितेश राणेंचा राऊतांच्या वक्तव्यानंतर हल्लाबोल.
बीड कारागृहामध्ये कराड गँगची दहशत पुन्हा एकदा चर्चेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि इतर गुन्ह्यातील आरोपी शंकर शेपकडून एका कैद्याला मारहाण. कैद्याकडून जेलमध्ये घडलेला प्रकार दादासाहेब खेंडकर यांना सांगतानाची कथित ऑडिओ क्लिपही समोर. कराड गँगच्या व्हायरल ऑडिओ क्लिप वरून मनोज जरांगे आक्रमक झालेत. गोळ्या घालायचं लांब राहिलं, मला फक्त बघून जा. उद्रेक कशाला म्हणतात, रक्त सांडणं कशाला म्हणतात हेही समजेल. जरांगेंची आक्रमक प्रतिक्रिया. कल्पना खरातचा अटकपूर्व जामीन अर्ज वरती सुनावणी. कल्पना खरातचा जामीन अर्ज फेटाळला. राहता सत्र न्यायालयाचा हा निकाल आहे. तब्बल 7 तास चालला होता युक्तिवाद. कल्पना खरातच्या त्यामुळे अडचणीत वाढ झालेली आहे. अशोक खरातच्या पत्नीला अटक करा, तृप्ती देसाईंची मागणी आहे. कल्पना खरातचा अनेक व्यवहारांमध्ये संबंध आहे. तृप्ती देसाईंची प्रतिक्रिया. नाशिक नंतर आता पुण्यातही कॉर्पोरेट जिहाद सुरू आहे का असा सवाल उपस्थित. हिंजवडीमध्ये एका कंपनीमध्ये विशिष्ट गटाकडून धार्मिक विधीसाठी विश्रांती कक्ष असल्याचा आरोप आहे. कक्षामध्ये मर्यादित कर्मचाऱ्यांना प्रवेश दिला जात असल्याची बाब निदर्शनास आली आहे. माधुरी मिसाळ यांचं पुणे पोलीस आयुक्तांना तसं पत्र आहे. टीसीएस प्रकरणामध्ये 6 संशयितांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज. जिल्हा सत्र न्यायालयामध्ये अर्ज दाखल. 2 तारखेला सुनावणी होणार आहे. धर्मांतर आणि छळवणुकीच्या तक्रारीनंतर सरकार ॲक्शन मूडवरती. आयटी कंपन्यांमधील तक्रारींसाठी CIS प्रणाली सज्ज. आयटी कर्मचाऱ्यांवरती जबरदस्ती खपवून घेणार नाही. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचा इशारा. नागपूर एनजीओ धर्मांतरण प्रकरणामध्ये फॉरेन फंडिंगचं कनेक्शन समोर. अमेरिकेतून निधी मिळाल्याची पोलीस तपासामध्ये माहिती समोर. तर आरोपी रियाज काझीने समाजसेवेचं ढोंग करत फसवणूक केल्याचाही आरोप. 4 मुलींच्या विनयभंग प्रकरणातही गुन्हा दाखल. भोंदू राजेंद्र गडगे आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे. मुलगा होण्यासाठी औषधोपचार देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. PCPNDT कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होणार आहे. गुन्हा दाखल करून अहवाल सादर करण्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांनी आदेश दिलेले आहेत. रत्नागिरीमध्ये महिलेचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन 68 लाख उकळण्यात आले. महिलेला ब्लॅकमेल करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या यावेळेस आवरण्यात आलेला आहे. सौदीच्या नागरिकाला या ठिकाणी अटकही करण्यात आलेली आहे. गोरेगाव नेस्को ड्रग्ज प्रकरणामध्ये आणखी एकाला अटक. वनराई पोलिसांकडून 33 वर्षीय महिलेला अटक. नेस्को प्रकरणातील ही 11वी अटक आहे. संबंधित महिला उल्हासनगरची रहिवासी असल्याची माहिती समोर येतेय. 1 मे पासून मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी सक्तीची असणार आहे. राज्य सरकारच्या निर्णयाला मनसेनं पाठिंबा दिलाय. तर अमराठी रिक्षा आणि टॅक्सीवाले 4 मे पासून या निर्णयाविरोधात संपावर जाणार आहेत. मराठा आरक्षण उपसमिती बरखास्त करा. मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदाचं नाव विखेंनी घालवलंय. मराठा समाजाच्या पूर्ण वेळ कामासाठी स्वतंत्र मंत्रालय गरजेचं आहे. जरांगे पाटलांची मागणी. शेतकरी कर्जमाफीबाबतचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर. मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या समितीचा अहवाल सादर. कर्जमाफीसह शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजनांचा अहवालामध्ये उल्लेख. सहकार विभागाच्या छाननीनंतर अहवाल मंत्रिमंडळासमोर मंजुरीसाठी ठेवणार. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक कथित घोटाळा प्रकरणी आमदार रोहित पवारांना कोर्टाकडून दिलासा. आरोपातून सुटका होताच घायल हूं इसलिए घातक हूं. रोहित पवारांची सोशल मीडियावर पोस्ट. न्यायदेवतेवरती आमचा पूर्ण विश्वास असल्याचंही रोहित पवार यांच्याकडून पोस्ट. मीरा भाईंदरमध्ये पुन्हा एकदा प्रताप सरनाईक आणि नरेंद्र मेहतांमध्ये राजकीय संघर्ष. मेहतांनी जनता दरबारात सरनाईकांना लक्ष्य केलं. चेना गावातील 310 झाडांची कत्तल आणि कागदपत्रामध्ये फेरफार केल्याचा मेहतांचा आरोप आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून राष्ट्रवादी आणि भाजपमधील वाद टोकाला गेलेला आहे. निवडणुकीसाठी भाजप वगळून मित्रपक्षाच्या पॅनलसाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी घ्या. गोकुळचे संचालक युवराज पाटील आणि भैया मानेंची हसन मुश्रीफ यांच्याकडे मागणी. बदलापूर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये राडा. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांमध्ये हमरी-तुमरी. कार्यकर्त्यांची चक्क पालिका आवारामध्ये घुसखोरी. दरम्यान वातावरण तापलेलं असतानाच नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात युरोपच्या 4 देशांच्या दौऱ्यावर असतील. नॉर्वेमध्ये भारत नॉर्डिक शिखर परिषदेत मोदी सहभागी होतील. 15 ते 20 दरम्यान हा दौरा होण्याची शक्यता वर्तवली जाते.
माजी सरन्यायाधीश BR गवई यांची बागेश्वर धामला भेट. गवई यांनी पत्नी तेजस्विनी आणि मुलगा ज्योतिरादित्य यांच्यासह बागेश्वर बालाजीचं दर्शन घेतलंय. दोन भाजप नेत्यांच्या कारखान्याचा वाद सुप्रीम कोर्टात पोहोचला. गणेश नगर साखर कारखाना आणि डॉक्टर विखे पाटील साखर कारखाना यांच्यातील कायदेशीर संघर्ष सुप्रीम कोर्टात. गणेश नगर कारखान्याला नोटीस बजावण्यात आली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी विशेष न्यायालयामध्ये आरोप निश्चिती करण्यास स्थगिती द्यावी. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची मुंबई हायकोर्टात धाव. न्यायमूर्ती अश्विन भोबे यांची ईडीला नोटीस बजावत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश. पुढील सुनावणी 18 जूनला होणार आहे. ईडीकडून महाराष्ट्र व दिल्ली आंध्र प्रदेशमध्ये 13 ठिकाणी छापे. राजेश्वर एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड प्रकरणामध्ये ईडीकडून तपास. 1400 कोटींची रक्कम परदेशात वळवली असल्याचा आरोप आहे. 200 कोटी सहकारी संस्थांमधून 250 कोटी बुलियन ट्रेडर्स मार्फत फिरवले. कथित मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी केतन कदमला अखेर मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर. सत्र न्यायालयानं 2 वेळा केतन कदमचा जामीन अर्ज फेटाळला होता. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील 4 आरोपींची निर्दोष मुक्तता. मुंबई उच्च न्यायालयाकडून आरोपींवरती दोषारोप निश्चित करणारा आदेश रद्द. याआधी प्रकरणातील 11 जणांची निर्दोष मुक्तता. नागपूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवरती. नगरसेवकांसोबत कार्यकर्ते, मित्र आणि नातेवाईक सभागृहामध्ये पोहोचल्यानं मोठा गोंधळ. महापौर नीता ठाकरे यांच्याकडून संताप व्यक्त. येत्या काही दिवसांमध्ये कोकणामध्ये उन्हाचा तडाखा वाढणार आहे, हवामान खात्याचा अंदाज आहे. राज्यामध्ये सध्या पश्चिमी वादळाची स्थिती आहे. यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली जाते. राज्यात उष्माघाताचे आढळले 39 रुग्ण. तर यावेळेस अकोल्यामध्ये देखील तापमान वाढत असल्यानं त्या ठिकाणी सर्वाधिक म्हणजेच 11 रुग्णांचा यामध्ये समावेश आहे. 4 जणांचा संशयित मृत्यू झालाय. नंदुरबारमध्ये 6, रत्नागिरीमध्ये 5, गडचिरोली, जालना, रायगड, सातारा आणि पालघरमध्ये प्रत्येकी 2 रुग्णांचा समावेश आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक आज आणि उद्या दुपारी 3 तासांसाठी बंद असणार आहे. या काळामध्ये एक्सप्रेस वेवरील वाहतूक किवळे, देहू रोड, तळेगाव राष्ट्रीय महामार्ग 48 मार्गे कुसगाव टोल नाक्यावरून वळवण्यात येणार आहे. पुण्यातील कात्रज कोंढवा रस्त्याच्या 50 मीटरच्या रुंदीकरणासाठी आवश्यक असलेल्या जागेच्या भूसंपादनास मंजुरी. या निर्णयामुळे पुढील महिन्यातील संपूर्ण जागा महापालिकेच्या ताब्यात येणार आहे. पुण्यामध्ये पॅट पेपर फुटी प्रकरणी गुन्हा दाखल. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून घेण्यात येणाऱ्या पॅट परीक्षेची प्रश्नपत्रिका समाज माध्यमांवरती प्रसारित केल्याचा प्रकार आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये सोशल मीडियावरील 6 चॅनल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.